जय महाराष्ट्र आंध्र प्रदेशमध्ये। गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय। पिकअप 1934च्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आपण आहे मित्रांनो तिरुपतीच्या पुढे आणि आपला प्रवास सुरू झाला आहे महाराष्ट्र पुणे। तर रिटर्न जर्नी सुरू झाली आहे मित्रांनो। काल चेन्नईमधून आपल्याला बुकिंग भेटलं होतं आणि हे बुकिंग आपल्याला भेटलं आहे अनिल भाऊंकडून। त्यांची रेग्युलर चेन्नईची लाईन असते, तर त्यांनी आपले मित्र आहेत, तर त्यांनी आपल्याला हे रिटर्नचं बुकिंग दिलेलं आहे। तर गाडी लोडिंग करून घेतलेली आहे आणि डायरेक्टली तिरुपती टू पुण्याच्या रोडवरती आहे। तर या ब्लॉगमध्ये मित्रांनो तुम्हाला तिरुपती टू पुणे हा प्रवास बघायला भेटणार आहे। कसा रूट आहे, काय हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल। त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा। तर चला मित्रांनो, काल आपण कशी गाडी लोडिंग केली आणि आपण कुठे थांबलो ते तुम्हाला थोडक्यात सांगून देतो। 1 ऑक्टोबरला मित्रांनो आपण चेन्नईमध्ये पोहोचलो तर राजस्थानी ढाब्यावरती भरपूर मोठा असं पार्किंग, आंघोळ बाथरूमची सोय आहे आणि 20 रुपये पार्किंगचे चार्जेस फक्त इथे घेतले जातात। काल 2 ऑक्टोबरची सुट्टी होती आणि आज आपलं बुकिंग कन्फर्म झालं होतं। मनाली फोर्ट चेन्नईमध्ये आपल्याला पिकअप साठी जायचं होतं, जे की अंतर आहे 7 किलोमीटर आणि निघालो होतो आपण संध्याकाळी 5 वाजता। तर 2 तास आपल्याला लागलेले आहेत इथे पोहोचण्यासाठी। तर हे आहे मित्रांनो मनाली फोर्ट चेन्नई। तर इथूनच आपल्याला लोडिंग करायचं पुण्यासाठी। तर समोरच बघू शकता लोडिंग प्रोसेस सुरू होती, म्हणून आपण साईडलाच थांबलो होतो। तर भरपूर अशा गाड्या आणि भरपूर असं ट्रॅफिक जाम ह्याही फोर्टला लागतं, त्यामुळे इथे टायमिंग जातो। त्यातले हे फर्स्ट 3 बॉक्स एका मोठ्या ट्रेलरमध्ये भरले, त्यानंतर 2 बॉक्स हे जे समोर अंकल उभे आहेत यांच्या गाडीमध्ये भरले। परराष्ट्रामध्ये आपल्याला मदतीसाठी धावणारा हा माणूस आहे। तर यांच्या सुद्धा आपल्यावरती खरंच अन्नदाता म्हणून आपण यांना ओळखू शकतो, कारण अशा परराज्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला कोण मदतीला येईल आणि कधी मदतीला येईल हे सांगता येत नाही मित्रांनो। कारण हेच सांगतो की तिथे त्या ठिकाणी आपल्याशी हिंदीमध्ये संपर्क करण्यासाठी म्हणजे बोलण्यासाठी कोणीही मला भेटलं नाही, पण ह्या काकांनी मला गेट पासून तर चेन्नईच्या बाहेर पडण्यापर्यंत मदत केली। तर खूप खूप धन्यवाद। आणि त्याचबरोबर मला जेवण सुद्धा दिलं त्यांनी त्यांच्या घरचं। तर अशी एवढी मदत कोण करणारा कधीच कुठे भेटत नाही। तर खूप खूप धन्यवाद काका। आणि खरंच स्वामींच्या रूपाने परत एक आशीर्वाद मला भेटला। तर झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग। फक्त एकच पॅलेट आपल्या गाडीमध्ये लोड आहे। तर कमेंट करून नक्की सांगा की याचं वजन किती असेल। आणि इथून आता निघालो होतो डायरेक्टली बाहेर। 3000 रुपयाचं डिझेल आपण चेन्नईमध्ये भरलंय बाहेर पडल्यानंतर आणि तिथून पुढचा प्रवास सुरू केलाय। ओम साईराम। आणि इथे आपल्याला आता मुक्काम करण्यासाठी थांबायचं होतं। तर खूप छान असं साईबाबांचे पण आशीर्वाद आपल्या मागे आहेत। तर श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम असं म्हणत आपण आज इथं मुक्काम करणार आहे। तर लास्ट टाइम ज्यावेळेस आपण निघालो होतो त्यावेळेस पण ह्याच ढाब्यावरती थांबलो होतो आणि आता पण आपण निघालोय आणि ह्याच ढाब्यावरती आपला मुक्काम केलाय। तर मस्त असे 2 दिवस आपल्या चेन्नई मधल्या मेमरीज कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा। तर चला मित्रांनो, भेटूया सकाळी, तोपर्यंत गुड नाईट। महाराष्ट्र ढाब्यावरती मित्रांनो चहा आणि आंघोळ उरकली आणि आपला पुढचा प्रवास सुरू केलाय, जो की आहे पुणे। तर हा रोड मित्रांनो रेणुगुंटा नंतर आपल्याला लागेल कडप्पा, गुट्टी, त्यानंतर बिजापूर आणि बिजापूरवरून महाराष्ट्रामध्ये एंट्री करून आपला पुढचा प्रवास पुण्यापर्यंतचा करायचा। तर टोटली नवीन रोड असणार आहे, त्यामुळे हा रोड सुद्धा तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि बऱ्याचशा नवीन गोष्टी सुद्धा या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील। तर चला मित्रांनो, रिटर्न जर्नी एन्जॉय करूया। जायची जर्नी आपण मस्त अशी एन्जॉय केली, भरपूर असा सपोर्ट भेटलाय, त्यामुळे परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार। आणि या जर्नीमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा नवीन गोष्टी बघायला भेटतील। आपल्या इकडल्या सर्वांसाठी म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि मुंबई, गुजरात या लाईनच्या जेवढ्या पण चेन्नई लाईनला गाड्या चालतात तर त्या शक्यतो याच रूटने ट्राय करतात। आणि आपल्याला नायडूपेठला जायचं होतं, त्यामुळे आपण नायडूपेठसाठी पलीकडचा रोड ट्राय केला होता। तो पण खूप छान रोड होता, रायचूर मार्गे आलेलो। तर तो पण रोड छान होता आणि हा पण रोड खूप छान आहे। तर बँगलोर मार्गे न जाता आंध्रामधून आपला हा प्रवास होणार आहे। तर पोहोचलोय मित्रांनो बायनापल्लीला आणि इथे एक खूप मोठं असं मंदिर आहे। इकडे राईट साईडला आहे, तुम्हाला समोरच दिसेल खूप मोठी अशी मूर्ती आहे, आता दिसत असेल समोरून। आणि हे आहे बायनापल्ली।
नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। तर मित्रांनो कडप्पाच्या बायपासला आहे आणि बघू शकता खूप छान अशी भातशेती आणि ही चालली आपल्या पुण्याची गाडी। तर भरपूर आपल्या इकडल्या गाड्या या रूटला भेटतील आणि भरपूर असे हॉटेल्स आपल्याला महाराष्ट्रीयन ढाबे सुद्धा या ठिकाणी भेटतील या रोडला। ताडपत्री चला या चौकातून घ्यायचं आपल्याला राईट गुत्तीसाठी। आणि इथून फक्त 48 किलोमीटर गुत्ती आहे। साहेबांनी गाडी थांबवलेली आहे। गुत्ती फोर्ट मित्रांनो 6:15 जस्ट चहा आणि नाश्ता करण्यासाठी महाराष्ट्र ढाब्यावरती थांबलो होतो। एक 60 रुपये घेतले मसाला राईस आणि चहाचे। तर झालाय आपला नाश्ता आणि इथून अजूनही आपल्याला विजापूरचं लोकेशन 325 किलोमीटर दाखवतं। म्हणजे रात्रीचे आपल्याला वाजू शकतायत 2-3 वाजतील आपल्याला विजापूरला पोहोचायला। तर विजापूर पर्यंत तरी आज रात्री आपल्याला कव्हर करायचंय, बाकीचा प्रवास मग उद्या कव्हर करतायत। तर चला मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे, बघू शकता बाहेर मस्त असं शिरवाळ झालंय, सूर्य पण मावळलाय आणि हा आहे महाराष्ट्र ढाबा समोर दिसत असेल। तर चला निघूया इथून पुढे। आता चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि बघू शकताय इंडियाज लार्जेस्ट पाईप जो की आपल्या शेतामध्ये वापरला जातो तोच पाईप आहे, तेच डिझाईन आहे, फक्त याची साईज ट्रेलर एवढी। कसा वाटला पाईप ते कमेंट करून नक्की सांगा। बिग इज ब्युटिफुल, JNP पाईप्स, इंडियाज लार्जेस्ट पाईप। आणि भरपूर असे ट्रेलर्स आपल्याला या रोडला पण आता बघायला भेटले या प्रवासामध्ये, जे की हे पाईप कॅरी करताय। आपण आंघोळीला थांबलो होतो त्या ठिकाणी पण ह्या गाड्या होत्या आणि आत्ता पण आहेत। तर हा एक शॉर्टकट आहे जो की आपल्याला कमीत कमी टोल खर्चामध्ये चेन्नईपर्यंत घेऊन जाऊ शकतो। तर नक्की ट्राय करा। तर फक्त 1,500 रुपयाचं डिझेल भरलंय, कारण आपण जेव्हा चेन्नईमधून निघालो होतो तेव्हा टँक फुल केला होता, म्हणजे 3,000 रुपयाचं डिझेल आपण भरलं होतं। आणि अजून आपल्याला कर्नाटक बाउंड्रीला 70 किलोमीटर दाखवत आहे, त्यासाठी बघा फक्त 1,500 रुपयाचं आपण डिझेल भरलंय आणि निघालोय पुढच्या प्रवासाला। ताजमहल बघायचा का कोणाला? ताजमहल चला ताजमहल पण आज दाखवून देतो। ताजमहल दिसला का मित्रांनो? ताजमहल आणि आकाशपाळा। तर काही यात्रेसारखा उरूस वगैरे असेल त्यामुळे नवरात्री उरूस आहे, इथं बोर्ड लागलेला आहे आणि लाइटिंग पण लागलेली आहे आणि त्याचा उरूस पण भरलाय। तर चला गावामधून बाहेर पुढे संध्याकाळचा टाइम आहे आणि बऱ्यापैकी ट्रॅफिक पण गावामध्ये आहे। आडोनी, चलो आडोनी टू विजापूर, विजापुरा अशी 3 नावं घेतली जातात विजापूरसाठी। आंध्र आणि कर्नाटकची बॉर्डर सीमा, हा बोर्ड लागलाय, हा खड्डा पडलाय आणि आंध्र प्रदेश आपला समाप्त होतोय। तर इथून मित्रांनो आपण आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला बाय बाय करून पोहोचलोय कर्नाटकमध्ये। तर इथून मागचं खूप रस्त्यांची अवस्था आंध्रामध्ये खराब होती, बऱ्यापैकी सिंगल रोड रस्त्याचं काम आणि खड्डे हे आंध्रामधल्या रस्त्याला आहे। तर हा टोटली शॉर्टकट रोड आहे जो की आज आपण कव्हर केलाय। फक्त या रोडला टोल आपल्याला एकच लागलाय तिरुपती पासून निघाल्यानंतर, तर एवढाच एक टोल आहे आणि इथून पुढे आपल्याला
कस्तुर्गीच्या पुढे आपल्याला टोल लागतील, कारण तो रोड जातो आपल्याला घेऊन विजापूरला. तर जो आहे सोलापूर ते बँगलोरचा हायवे, त्या रोडला टोल आहे. आणि मग विजापूर वरतून परत आपण नो टोल रोडने डायरेक्टली पुण्याला पोहोचणार आहे. इथे आपल्याला एक टोल लागलाय. कमीत कमी त्या अंतरामधला हा एकमेव टोल या प्रवासामध्ये लागतोय, तो पण 45 रुपयाचा. एवढा टोल खर्च आपला या रोडने वाचू शकतो. फक्त रस्ता खूप खराब आहे. 150 किलोमीटर, 100 ते 150 किलोमीटरचा रस्ता खराब मानता येईल. आणि त्यामध्ये फक्त एवढंच आहे की ट्रेलरमुळं बरेच मोठे मोठ्या साईजचे खड्डे झालेले आहेत, त्यामुळे तिथे टाइम जातो. आणि आपण हा रोड कंप्लीट करून आता कस्तुर्गीला पोहोचतोय. तर तिथून फक्त 150 किलोमीटरच्या अंतरावरती, 140 ते 150 किलोमीटरच्या अंतरावरती विजापूरचं लोकेशन दाखवतंय, जे की पोहोचायला 3 वाजतील. एक सेंटर लाईट दिसते, तर तो आहे फ्लायओव्हर. गाडी चाललेली आहे, बघू शकताय. तर 600 किलोमीटर आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत आजच्या प्रवासात. टोटल सिंगल डबल रस्ता होता. रस्त्याची अवस्था खूप वाईट होती. इथपर्यंत यायला भरपूर असं थकून गेलो. टोटल 18 तास ड्रायव्हिंग झालेली आजची. ब्लॉगची सुरुवात आपण केली होती तिरुपती पासून, महाराष्ट्र ढाब्यावरतून. आणि आपला प्रवास सुरू झाला होता चेन्नई मधून. तर चला मित्रांनो, अजून 550 किलोमीटरचा प्रवास आहे, जो की इथून पुढे 4 लेन हायवेने आपल्याला करायचा आहे. आणि टोल वगैरे भरपूर असा वाचवण्याचा प्रयत्न केला. तर चला, 550 किलोमीटरची जर्नी अजून बाकी आहे, तर ती आता कव्हर करण्याचा प्रयत्न करू. रात्रीचा टायमिंग आहे, तर अजूनही झोप आलेली नाही आहे, म्हणून प्रवास चालू आहे. तर जिथे आपल्याला झोप येईल तिथं मस्तपैकी आराम करायला थांबू आणि बाकीची जर्नी सकाळी एन्जॉय करू. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.